नमस्कार. आम्ही डॉक्टर विद्याधर पंचडे, राहणार वाघोली. ॲक्च्युली मी प्रोफेशनली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. सध्या पण मी तिथे काम करत आहे. त्यापूर्वी 2018-19 माझं अगोदर ऑलरेडी ब्रिज कनेक्शन्स होतं, दातावर ब्रिज होते आणि ते ब्रिज हळूहळू हे लूज झाल्यामुळं ते निघून आलं. त्यामुळं मी लक्षात आलं की आपण काय करायला पाहिजे. त्यासाठी मी सर्वे केला पूर्ण खराडी आसपासच्या, वाघोली आसपास पुण्यामध्ये, की काय करता येईल. त्यासाठी मी पाहिला की नामवंत डॉक्टर कोणी आहेत का पुण्यामध्ये. मी डॉक्टर राहुल बर्गेचेच नाव गुगलमध्ये सर्च करत पावलं आणि त्यांना मी भेटल्यानंतर लक्षात आलं की सरांनी मला सजेस्ट सांगितलं की ब्रिज कनेक्शन्समुळं पुढे भविष्यामध्ये काही होत नाही, कारण माझे दाताची बऱ्याचपैकी झीज झालेली आहे आणि ब्रिज कनेक्शन निघालेलं आहे. परत ब्रिज करणं शक्यच नव्हतं आणि त्यासाठी मला त्यांनी सजेस्ट केलं की इम्प्लांट करा. त्यासाठी मला त्यांनी इम्प्लांट करण्यासाठी मी एक्सरेचा रिपोर्ट चेक केला. पहिल्यांदा लक्षात आलं की बऱ्याचपैकी माझ्या दाताची पूर्ण झीज झालेली आहे. नॉर्मल इम्प्लांट होत नव्हतं. ते जे काय त्यासाठी त्यांनी जे वरच्यासाठी जे झॅगोमॅटिक इम्प्लांट सजेस्ट केला आणि झॅगोमॅटिक इम्प्लांट करणारे नामवंत डॉक्टरपैकी एकमेव डॉक्टर आहेत राहुल बर्गेच्या. त्यांनी सजेस्ट केलं की विदिन 2 ते 3 महिन्यात तुमचे झॅगोमॅटिक इम्प्लांट होईल. त्यासाठी मी त्यांना हो म्हटलं. नंतर मी त्यांना नंतर प्रोसेस सुरू झाली झॅगोमॅटिक इम्प्लांटची. झॅगोमॅटिक इम्प्लांटसाठी जे काही प्रोसेस आहे मी ते प्रोसेस कंप्लीट केली आणि विदिन 3 मंथच्या आत झॅगोमॅटिक इम्प्लांट त्यांनी मला वरचा साईडचा झॅगोमॅटिक इम्प्लांट हा जो झॅगोमॅटिक इम्प्लांट त्यांनी व्यवस्थितपणे कंप्लीट केला आणि खालचा तर फार इझी आहे, सोपा आहे. त्यांनी व्यवस्थितपणे त्याला खालच्या इम्प्लांटला पण व्यवस्थितपणे करून दिलं सरांनी. आणि त्यानंतर जी काही प्रोसेस आहे झॅगोमॅटिक इम्प्लांटची आधी विदिन 2 ते 3 महिन्यामध्ये कंप्लीट झाली. तत्पूर्वी मला त्यांनी नॉर्मली टेम्पररी डेंचर दिला आणि नंतर इम्प्लांट केल्यानंतर जे काही दात लागतात, ज्या कोणत्या टाईपचे दात लागतात त्यासाठी डॉक्टर नेहा बर्गेचे मॅडमनी व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून त्यासाठी मला तो सजेस्ट केला त्यांनी दाताचा. आणि त्यानंतर इम्प्लांट कंप्लीट झाला, माझं डेंचर कंप्लीट होऊन दाताचं नॉर्मल आहे. आणि दर 6 महिन्याला मी रुटीन चेकअप करत असतो डॉक्टरकडे. आणि त्यानंतर त्यांनी जे काय वारंवारी इन्स्ट्रक्शन दिले आणि त्यामुळं मला आज माझ्या प्रोफेशनमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेशनमध्ये व्यवस्थितपणे मी बोलू शकतो, स्पष्टपणे क्लिअरली बोलू शकतो, व्यवस्थितपणे मी खाऊ शकतो, जे काही मला खायचं आहे ते खाऊ शकतो. त्यामुळं माझं आरोग्य त्याच्या इम्प्लांटच्या अगोदर मला खाण्याची फार लिमिटेशन यायची. डेंचरच्या अगोदर काही खाता येत नव्हतं, वजन वाढत नव्हतं, बोलण्यामध्ये चेहऱ्यामध्ये तेज नव्हतं किंवा चेहऱ्यावर जे हास्य असायला पाहिजे ते पण नव्हतं. इम्प्लांट केल्यामुळं पूर्ण माझा चेहरा पूर्ण बदललेला आहे आणि आज तुमच्यासमोर मी उभा आहे. केवळ मी डॉक्टर नेहा बर्गेच्या, राहुल बर्गेच्यामुळं आज मी उभा आहे, खाऊ शकतो. ते माझं वजन वाढलेलं आहे आणि केवळ हे डॉक्टर नेहा आणि डॉक्टर राहुल बर्गेच्यामुळे झालेलं आहे. आणि आज मी सुद्धा जवळ 5 ते 6 वर्ष झालेलं आहे. त्यामुळे रुटीन चेकअप करतो आहे आणि माझ्यामध्ये कुठलाही इम्प्लांटला काही त्रास नाही आणि इम्प्लांटमध्ये व्यवस्थितपणे आहे आणि डेंचर व्यवस्थितपणे मी रुटीन चेकअप करत असतो. त्यामुळे कुठलाही त्रास नाही. आज सध्याला सर्वांना माझी विनंती आहे, खरंच इम्प्लांट तुम्हाला जर करायचं असेल तर एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर राहुल बर्गेच्या, नेहा बर्गेच्याकडे. आणि आज मी आहे केवळ सरांच्यामुळं, मॅडममुळं आज व्यवस्थितपणे माझं आरोग्य लाभत आहे. धन्यवाद सर.